तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 2 महिन्यानंतर धानाची चुकारे मिळाली। 67.94 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। नोंदणी मुदती वाढीचा तिढा कायम आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट। DAP खताची किंमत वाढण्याची शक्यता आहे। बळीराजाला अर्थसंकल्पाचे पहिले गिफ्ट। लाडकी बहीण अर्ज दुरुस्तीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। नुकसान भरपाईचा निधी येऊन 20 दिवस लोटले। 80,000 शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत। अतिवृष्टीमुळे झाले होते खरीप हंगामात नुकसान। 78 कोटी 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। आणि शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील तालुका निहाय बाधित शेतकऱ्यांची यादी म्हणजेच की संख्या या ठिकाणी बघू शकतात। बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढताच दरामध्ये 1,000ने घसरण। तुरीचे बाजारभाव या ठिकाणी बघू शकतात। भारतासाठी अमेरिकेची 30,000 अब्ज डॉलरची बाजारपेठ खुली झाली। व्यापार कराराचा अंतिम आराखडा निश्चित झाला। शनिवारपासूनच अंमलबजावणी सुरू। भारतावरील अतिरिक्त शुल्क देखील रद्द। वस्त्र उद्योगांपासून औषध निर्मितीत क्षेत्रांना बूस्ट मिळाला। सोयाबीनवर 0% टॅरिफची अफवा। बाजारामध्ये दर पाडले। 5,700 रुपये क्विंटलचे दर 6,100 रुपयांपर्यंत खाली। खुल्या बाजारात वाढलेल्या सोयाबीनचे दर अमेरिकेच्या धोरणाने पाडल्याची शक्यता आहे। पीक वाचविण्यासाठी शर्तींचे प्रयत्न। नुकसान भरपाई मिळविण्याची मागणी। पंचनाम्यांची अद्याप देखील प्रतीक्षा। केळींचे देखील मोठे नुकसान। 29% अडली। जिल्ह्यातील पीक पाहणी। सहाय्यक स्तरांवरून 100% उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत EKYC पूर्ण करावी। 2025 मधील पीक नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण प्रशासकीय स्तरावर सुरू झाले आहेत। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 10 दिवसातच मदत। प्रातिनिधिक वितरण। जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात 437 विहिरी पात्र ठरल्या आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट। आजपासून OBC जनगणनेला सुरुवात झाली। रशिया युक्रेन युद्ध बंदीस अमेरिकेची जूनपर्यंत मुदत। करार न झाल्यास ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांवर दबाव वाढविणार। कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल। उत्पादन खर्च निघत नसल्याने बळीराजांची चिंता आता वाढली। भांडवल देखील निघेना। 600 रुपयांनी घसरले कापसांचे भाव। खेडा खरेदी प्रति क्विंटल मिळतात 8,000 रुपये। 3 दिवसातच भावांमध्ये झाली मोठी घसरण। कलाकारांची परवड संपेना। मानधन मिळेना। यादी निश्चित करून देखील प्रशासनाकडून वेबसाईटवर अद्याप देखील नाही प्रसिद्ध। 5,000 रुपये मानधन पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दिले जातात। घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडले। स्पर्श प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी। नव्या घरांचे स्वप्न अंधातरी। सोयगाव तालुक्यातील लाभार्थी वाऱ्यांवर आहेत। प्रशासन लक्ष देईना। भारतावरील अतिरिक्त शुल्क रद्द। व्यापार कराराची चौकट जाहीर। 30 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ खुली करण्यात आली। केळींच्या पट्ट्यात दोडक्यांचा डंका। रोडगीच्या शेतकऱ्यांची रॉयल सीमा भागांपर्यंत मजल। मागील 21 वर्षांपासून केली जाते दोडक्यांची लागवड। हिंगोलीमध्ये तुरीच्या भावामध्ये घसरण सुरूच आहे। शेतकऱ्यांची चिंता वाढली। सोयाबीनचे भाव 500 रुपयांनी उतरले। युरिया खताची गोणी आता 45 ऐवजी 40 किलोची 12 रुपयांची कपात। 254 रुपयांना मिळणार युरिया खताची गोणी। अमरावती 57,000 शेतकऱ्यांच्या खिशात आता महाविस्तार AI ॲप। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 22व्या हप्त्यांबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट। म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे लक्ष लागले आहे। त्यातच आता रिपोर्टनुसार हा हप्ता होळीपूर्वी म्हणजेच की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत। याच दरम्यान हा हप्ता मिळवण्यासाठी EKYC करणे गरजेचे आहे।
लाडकी बहीण योजना खात्यात येतील 3,000 रुपये. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारी संपला आणि आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा देखील संपला आहे, परंतु अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे आले नाही. त्यामुळे महिलांची टेन्शन वाढली आहे. त्यातच आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकूण 3,000 रुपये एकत्र येतील. जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आहेत. कधीही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाचा व मोठा निर्णय घेण्यात आला. 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले. याची अंतिम मुदत देखील संपली आहे आणि आता ज्या लोकांनी नंबर प्लेट बसवली नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे. HSRP नंबर प्लेट न बसवल्यास तुम्हाला 1,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यानंतर दुसऱ्या वेळी ही रक्कम तिप्पट 5पट होऊ शकते. त्यामुळे नंबर प्लेट बदलून घ्यावी असे सांगितले आहे. लवकरच ही कारवाई सुरू होणार आहे. 3 दिवसात पैसे द्या अन्यथा आंदोलन म्हणजेच की महाराष्ट्र ST कर्मचारी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला. येत्या 3 दिवसात सरकारने निधी न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला आहे इशारा. ST कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळाले आहे, परंतु वाढीव वेतनाचा फरक हप्ता न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सोने चांदी थेट 42,000 रुपयांनी. आठवड्यात म्हणजेच की मागील आठवड्यात सोने व चांदीच्या किमतीत लक्षणीय चढ उतार दिसून आले आहेत. गेल्या शुक्रवारी सोने प्रति 10 ग्राम 1,50,849 आणि चांदी प्रति किलो 2,91,922 वर बंद झाले. तथापि या शुक्रवारी सोने प्रति 10 ग्राम म्हणजेच की 1,55,050 आणि चांदी प्रति किलोग्रॅम 2,49,499 वर बंद झाले. याचा अर्थ चांदीच्या किमतीत 42,423 रुपयांची लक्षणीय घट झाली आहे आणि सोन्याच्या किमती 4,201 रुपयांनी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावर 33 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज, तरी देखील केंद्राकडून कर्जमाफीचा कोणताही प्रस्ताव नाही. तामिळनाडू कृषी कर्जांच्या बाबतीत अव्वल, महाराष्ट्र 3ऱ्या स्थानी. वृद्ध कलाकारांना महिन्याला मिळणार 5,000 रुपये. राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना. तुरीच्या दरामध्ये घसरण. मागील 4 दिवसांमध्ये कमाल भावामध्ये सुमारे 1,000 रुपयांची तफावत. तुरीचे घसरते भाव या ठिकाणी बघू शकतात. शेतकरी कर्जमाफीबद्दल कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. निर्णय झाला म्हणत थेट तारीखच सांगितली. बघूयात मोठी खुशखबर पुढे याच व्हिडिओमध्ये. दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचे अनुदान 4 पटीने वाढवले. अनुदानाच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी नुकतीच मिळाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 50,000 अनुदानाची हेलपाटे. पीक विमा नुकसान भरपाई प्रकरणी 10 फेब्रुवारीला अमरावतीत आढावा बैठक. शेतकऱ्यांच्या तक्रारीवर विभागीय कृषी सहसंचालकांची दखल. राहुल राठी यांची माहिती. वातावरणात बदल. कांदा उत्पादक अडचणीत. महागडी औषध फवारणी सध्या सुरू आहे. अतिवृष्टी व अवकाळी नुकसान अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी 10 फेब्रुवारी रोजी विशेष कॅम्प घेण्यात येणार. सन 2020 त्यासोबतच सन 2023-24 आणि 2025 यामध्ये अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन देखील अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांची आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत कॅम्पला उपस्थित राहावेत असे आवाहन तहसीलदार अभिजित जाधव यांनी केले. शेतकऱ्यांचे सोयाबीन संपल्यावर वाढला भाव. साठेबाजी करणाऱ्यांची चांदी. सोयाबीन 5,800 रुपये प्रति क्विंटल. घरकुलांचे सर्व हप्ते तातडीने द्यावेत, त्यात 50,000 रुपयांची वाढ करावी. ग्रामविकासाच्या हक्कांसाठी शिंदे सेना आक्रमक. आता करा हवा तो बेत. ताजी भाजी आणा. आवक वाढल्यामुळे टोमॅटो, मटार 40 रुपये किलो. घाऊक व किरकोळ दर या ठिकाणी बाजारातील दर बघू शकतात.